पिझ्झा बनवता येतो. हे जे फ्रूट्स आहेत हे बास्केटमध्ये ठेवून देतो. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे सॅटर्डे आणि काल ब्लॉग आला नाही कारण की उन्हामुळे आम्हा सर्वांना खूप जास्त त्रास होत होता. डोकं दुखत होतं, एकदम विकनेससारखं होत होतं. त्यामुळे मग आम्ही आराम केला आणि मग जेवण पण बाहेरच करायला गेलो होतो कारण की पॉसिबलच होत नव्हतं. म्हणजे स्वयंपाक करायची अजिबात इच्छा नव्हती आणि आज पण जास्त टेम्परेचर आहे. त्यामुळे मग म्हणून सांगितलं कोमल पटकन आपल्याला जी ग्रॉसरी लागते ना आपण घेऊन येऊ. तर आता आम्ही चाललो आहोत ग्रॉसरी म्हणजे फ्रूट्स वगैरे घ्यायला. आणि सकाळी सकाळी लवकर गेलं ना तर काय होतं, एकतर सगळं अवेलेबल पण असतं आणि गर्दी पण थोडीशी कमी असते. पण थोडंसं आपण गेलो ना 3 वाजता 4 वाजता ऊन पण जास्त असतं आणि गर्दी पण खूप जास्त असते. त्यामुळे आता आम्ही निघालो आहोत आणि 1-2 वस्तू मला घ्यायच्या आहेत. त्याचं कारण हे एक आपलं जो वरंदा आहे त्याचा टेबल आहे ना, तर तिथे मला काय ना काही वस्तू आहे ना असं ठेवून असं डेकोरेट करायचं आहे मस्त. तर 1-2 वस्तू माझ्या डोक्यात आहे. तसं तिथे शॉपमध्ये मिळालं तर मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन. आणि मला असं वाटतं मला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करते. जसं छान घर ठेवणं, डेकोरेट करणं, कधी कधी जेवण जे आवडीचं आहे ते बनवते, रिलॅक्स बसते, आवडीचे गाणे ऐकते. तर हे मी करत असते. तुम्हाला हे या अगोदर मी सांगितलं होतं बऱ्याच वेळेस. तर सांगायचं की आपल्या इथे उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो 12 किंवा 1 वाजता जास्त ऊन असतं, म्हणजे पीक असतो, तो जो टाइम असतो त्या उन्हाचा ऊन जे लागतं आपल्याला. पण इथे सकाळी 8 नाही 3 ते 4 वाजता जो असतो तो पीक आवर असतो, जेव्हा आपल्याला ऊन लागतं. त्यामुळे जे कामं असतात लोक सकाळी उरकून घेतात किंवा 12-1 पर्यंत जास्त जास्त कामं उरकून घेतात, संपून टाकतात. आता पण 11:15 झालेले आहेत सकाळचे. 3-4 वाजता जास्त म्हणजे ऑलमोस्ट आता 39 आहे. हो 39 म्हणजे आपल्या इंडियन टेम्परेचरचं असं कम्पेअर केलं तर 45 डिग्रीज आहे. त्याच्यापेक्षा जास्त 45-47. तर चला आता आपलं घरात कॉफी मशीन आहे, तुम्हाला माहिती आहे. तर त्याचे जे पॉट्स आहेत ते संपले होते. हां हीच आहे. तर त्याचे पॉट्स संपले होते तर मग जमलंच नाही आम्हाला घ्यायला. तर म्हटलं आता इथे आलो आहोत तर इथे लागून सगळे शॉप्स आहेत, ते पॉट्स आहे इथे. हॉट चॉकलेट घेऊ शकतो का? हॉट चॉकलेटचं घ्यायचं का? ठीक आहे घेऊन टाकू. ठीक आहे, तर आम्ही 2 पॅकेट्स घेतलेले आहे कारण की खूप रेअरली आम्ही कॉफी पितो ना, म्हणजे आठवड्यातनं 2दा वगैरे. तर मग 2 ठीक आहे आणि परिवेलासाठी हे हॉट चॉकलेट. आणि मला ना पॅन पण बघायचं आहे, नॉनस्टिक पॅन. कारण की परिवेलाला ना मी पॅनकेक्स बनवते, इव्हन डोसा वगैरे बनवते ना, त्याच्यासाठी पण यूज आहे, यूज करतो आपण. पण काय झालं माहिती आहे का, माझ्याकडे अगोदर होता ना तो खराब झाला. तर त्याच्यामुळे म्हटलं आता इथे जे आहे ना इलेक्ट्रॉनिक शॉप आहे तर तिथेच म्हटलं बघूया आपण आणि बघूया पॅन काय माहिती मिळेल का नाही, बघूया. शॉपमध्ये तर आले आहे मी आणि दुसऱ्या शॉपमध्ये ते पॉट्स घेतले, त्याच्या बाजूला शॉप आहे. तर इथे ना खूप सुंदर सुंदर डेकोरेट करण्यासाठी घर डेकोरेट करण्यासाठी वस्तू आहे. तर तुम्हाला दाखवते मी. मला जे पाहिजे ते इथं मिळतं का. तर दुसरं सेक्शन पण आहे तर तिथे पण आहे बघा. हे बघा इथे अशा वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत. पण हे सगळे आर्टिफिशियल फ्लावर्स आहे किंवा ट्रीज आहे. ऑलिव्हचं आहेत. इथे नसेल तर इथे पण नाही. मला एक ट्रे बघायची आहे, वुडन ट्रे बघायची आहे. तर ट्रेमध्ये कसं आपल्याला कॅन्डल वगैरे ठेवता येईल. आणि मला कॅन्डल पण बघायची आहे बाहेरच्यासाठी. इथे तर नाही दिसत आहे मला, इथे पण नाही. फॅन्स आहे वेगवेगळ्या क्वालिटीचे. एक छोटी साईज आहे आणि त्याच्यामध्ये ही एक साईज आहे. तर त्याची ऑलमोस्ट प्राईस आहे 18 युरोज, म्हणजे 1800 रुपये. आणि दुसरं आहे हे फॅन्स पण आहे कारण की हे हेवी आहे. हां हेवी आहे. आणि खालच्या साईडने पण थोडं कन्झम्पशन चांगलं असतं. त्याचं कसं आहे, टेफल चांगला ब्रँड आहे. टेफल ब्रँड त्याच्यामध्ये हे नॉर्मलवाले आहे. त्यामुळे मग हे मला असं वाटतं बेटर आहे. बेटर राहील. आणि क्वालिटी पण टेफल ब्रँड तर चांगलाच आहे तुम्हाला. तर हे घेऊया.
आता हे मास्टर शेफचे पण काय आलेले. हे बघा ही अशी एक ट्रे घ्यायची होती मला ठेवायला आणि त्याचे कॅन्डल्स वगैरे ठेवायचे आहे आउटसाईडला. ओके आणि बघतो हे वेगवेगळे कॅन्डल्स आहे. इथे वरती पण एक आहे वेगळी ट्रे. हां ही याची ग्लासची आहे. हे बघा अशी. पण हे याचा वेगळाच लुक येतो ना. जसं तुला बरोबर. हे मला चांगली वाटली ही आणि त्याच्यामध्ये हे कॅन्डल्स आहे वेगवेगळे. हे सगळं कॅन्डलचं सेक्शन आहे. चेरी पण आहे इथे. मी घेऊ का? ठीक आहे. तो कधी मला दिसलं ना मग मी जाऊन बघू शकतो. मॅग्निफायर आहे ते. तुम्हाला ते गन घ्यायचे ना बेला, वॉटर गन. अरे वॉटर गन घे बाबू याच्या जागी. ते वॉटर गनने तुम्हाला पाण्यासोबत खेळता येईल ना. मग वॉटर गन्स नाही पाहिजे. नाही पाहिजे ॲज यू विश. लेव्हंडर याच्यामध्ये लेव्हंडर फ्लेवर नाही आहे. तो माझा फेवरेट आहे लेव्हंडर. देवेंद्र नाही भाऊ ते आय थिंक रोज आहे. ते चेक करते मी. ओके हे असे कॅन्डल्स पण आहे. तर ह्या मॉलमध्ये आलो आणि इथे आहे लहान मुलांचं सेक्शन. परीला पण बसायचं होतं पण परीला बस हां परीने त्याच्यामध्ये कॉईन टाकला. तर आता आम्ही या मॉलमध्ये आलो आहोत. दोघींचं खेळणं झालं आणि आता आपल्याला फर्निचर बाहेर. हो हो झोका. पण आपण घेतला ना तो खूप जास्त स्ट्रॉंग आहे. हो आपला हे छोटंसं सीट आहे बघा, बॉलला पण सीट भेट. हो. तर हे ज्यूसचं सेक्शन आहे. खूप साऱ्या टाईपचे आहे इथे इथे आणि त्या साईडला पण. हो हे पायनॅपल आहे परी. येस पायनॅपल. मला पायनॅपलचं पाहिजे. पायनॅपलचं घेतलं का तुम्ही. पण नाही ऑरेंजेस आणि आता समोर चालू आहे तुम्हाला माहिती आहे. तर आता सकाळचीच वेळ आहे तर अर्ध्यापेक्षा जास्त स्टॉक इथे संपलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. हे बघा वरचं सेक्शन, इथलं सेक्शन आणि संध्याकाळपर्यंत हे सगळं संपून जातं. कोल्ड्रिंक वगैरे इवन समोर पण आहे बघा. आपल्याला वॉटर बॉटल घ्यायचे आहे ना. कॉलीफ्लॉवर बघा किती फ्रेश आहे. गर्दी झाली आहे. म्हटलं अगोदर व्हेजिटेबल्स घेऊन टाकू. आईस्क्रीमच्या सेक्शनमध्ये गेलो आईस्क्रीमच नाही आहे. नाही आय गेस मला वाटतं दुसरीकडे कुठे असलं विचारू आपण. मी बघितलं पूर्ण ते मला दिसलंच नाही. ओके हा पण आपण घेतलं नाही सर. ऑलरेडी घेतलं 30चं घेतलं परी. पुन्हा ट्रे घेतली आपण. ठीक आहे. अजून दुसरं नाही. हे कुकुंबर छोट्यावाला का. छोट्यावाल्या पण हे चांगले कुकुंबर. आणि वॉटरमेलन वगैरे पण तिकडे. वॉटरमेलन जे आहे ते 4 युरोचा पीस आहे वाटतं. परी वॉटरमेलन घ्यायचं ना. तर माझ्याकडे कोणते चांगले आहे. तुला माहिती समजतं का. हां मोठे स्वीटवाले नाही. हे स्वीटवाले अजून पण आहे ना ते अजून अजून लांब असं लाईन ते अजून स्वीट असतात. हे पण आहे लागलं तर. नाही थोडं सावर. ओके ठीक आहे चालेल हे घे मग. 259. ओके कॉलीफ्लॉवर आणि कोबी वगैरे घेतलेले आहे मी. टॉमॅटोज घ्यायचे. तिथे टॉमॅटोचं सेक्शन आहे. ओके भरपूर फ्रूट्स आहेत इकडे. गर्दी पण खूप आहे. आपण त्या साईडला जाऊ. ओके बघूया तिथे कोणते फ्रूट्स आहेत अजून. ठीक आहे. आपण लेमनेड बनवायचा का आज. लेमनेड हां ओके.
आम्ही काय करत आहोत आता, ऊन खूप जास्त आहे तर ज्या फ्रूटमध्ये खूप जास्त पाणी असतं ना ते फ्रूट जास्त घेण्याचा प्रयत्न करतो आहे. जसं की मस्क मेलन, वॉटरमेलन, तर ते घेतलं. आता मी बनानाच्या सेक्शनमध्ये आलेले आहे. मला जिमला जाण्या अगोदर मी बनाना कसं खाल्लं तर आपल्याला लगेच इमिजिएटली ना जिमला थोडी एनर्जी येते, तर मग मी ते घेते. पिझ्झा बनवण्याचा विचार आहे, पण आम्ही विचार केला नो बाबा आहे वगैरे का रेडीमेड डो घेऊया, कारण की घरी गेल्यावर ना लगेच व्हेजिटेबल्स वगैरे कट केलं ना तर मग लगेच बनवता येईल आपल्याला. पण मग जर घरात पीठ करायचं असेल तर मग ती लेंथी प्रोसेस आहे, तुम्हाला त्याला 1-1.5 तास तर वेगळा द्यावा लागतं. पण आता ऑलरेडी 12:30 झालेले आहे आणि भूक पण लागलेली आहे. बाहेर खायची अजिबात इच्छा नाही आहे, म्हणजे कालच आम्ही गेलो होतो बाहेर जेवायला, त्यामुळे तर चला आता आम्ही ना आईस्क्रीमचं जे सेक्शन आहे तिथे परत एकदा चेक करतो. आणि तसं पण ना भरपूर सामान घेऊन झालेलं आहे. आता आम्ही थांबलो आहोत आणि आता म्हटलं पटकन बिल करून जाऊ घरी. 1 वाजले. हो ना, 1-1.5 तास होऊन गेला आपल्याला. एक वस्तू हे माहिती नव्हती ना इथली, कारण की दुसऱ्या ठिकाणी आलो आम्ही. अगोदर जिथे आम्ही जातो नेहमी तिथलं सेक्शन आम्हाला माहिती कुठे काय काय नव्हतं, पण इथे शोधायला थोडा वेळ लागला आणि थोडं मोठं पण आहे. थोडं नाही, खूपच मोठं आहे. सगळं सामान केलं, बिल केलं, कारण खूप गर्दी होती. बिल झालेलं आहे 75.41, म्हणजे ऑलमोस्ट 7,500 रुपये आपल्या इंडियन रुपीजमध्ये. खूपच वेळ लागला, एवढं तर ग्रॉसरी घ्यायला वेळ लागतच नाही माहिती का. गर्दी होती ना, गर्दी पण होती आणि खूपच असं वस्तू शोधायला टाइम गेला नाही का. मला वाटतं नेहमीच्या शॉपच्या इथं जातो ना तिथं पटापट घेते, 15-20 मिनिटामध्ये घेऊन टाकतो. हो इकडे तरी पहिलं चला गरम होतं. चला 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 इकडून जाऊ. चल परी पहिला. सगळं सामान आम्ही ते काढून ठेवलं आणि दोघं मिळून करतोय, आणि दोघांनी मिळून केलं तरच सगळं घरातलं काम मॅनेज होतं. तर आता पिझ्झा बनवायचा आहे. आता 1:45 झालेले आहे, तर म्हणूनच सांगितलं कोमल मी पिझ्झा बनवतो, तू हे जे सगळं सामान आहे ना ठेवून दे. आता आपल्याला जास्त चांगलं येतं नाही का, आपण सगळं हे फ्रीजमध्ये कशा भाज्या वगैरे ठेवायच्या किंवा वस्तू कशा अरेंज करायच्या, तर मी चांगल्या पद्धतीने करू शकते. मग मी हे करते आणि चांगला पिझ्झा बनवतो, म्हणून पिझ्झा बनवते. तर फ्रूट्समध्ये मी वॉटरमेलन, मस्क मेलन, परत ॲपल, त्याच्यानंतर ग्रीन ॲपल, चेरीज घेऊन आलेले आहे, आणि त्यानंतर मग प्लम पण घेऊन आले मी. त्याच्यानंतर भाज्यांमध्ये मग कॉलीफ्लॉवर आहे, कोबी आहे, परत काय अजून बटाटे आहे, अजून हेच आणलं. भाज्यांमध्ये जास्त कुठून काय आणलेलं नाही आहे मी, कारण की भाज्यांमध्ये एवढंच होतं. आणि फ्रेंच बीन्स पण आहे घरात. तर मी काय करते, हे जे बास्केट आहे ना, तर हे बास्केटमध्ये मी कांदा, लसूण आणि बटाटे ठेवायला यूज करते. काय पाहिजे तुम्हाला? ते आपण त्याला कमी सांगतो होतं ना. हां, याच्यामध्ये कॅप्सिकमचा पण म्हणतात. एक मिनिट. कॅप्सिकम कॅप्सिकम आणि आलं पण हां, तर छोटं पॅकेट असेल का? हे कोरिअंडर आहे याच्यामध्ये. गाडीमधून राहिलं ना. बघतो ठीक आहे. तर मी याच्यामध्ये काय करते, हे पेपर्स वगैरे ना टाकून ठेवते बास्केटमध्ये. त्याने काय होतं, तो कचरा आहे ना बाहेर पडत नाही. तर हे बास्केटमध्ये मी अशा पद्धतीने अरेंज करतो चारी बाजूने. आणि माझ्याकडे ना अगोदर कांदा टोमॅटो ठेवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे ती एक ट्रॉली होती, पण इथं म्हटलं ती ट्रॉली कुठे ठेवणार, म्हणून मग मी अगोदरच माझा किचन वगैरे मी सेट करत होते ना, तेव्हा मग मी हे घेऊन आले होते. हे बघा अशा पद्धतीने हे कांदे वगैरे जे आहे ते मी याच्यामध्ये ठेवते. आणि ते ड्रॉवर आहे, त्या ड्रॉवरमध्ये बरोबर हे बास्केट वगैरे आणि पटापट ठेवून देते. आणि आताच ठेवलं ना तर मग कसं लगेच कामं होऊन जातात, सगळं मोकळं होऊन जातं. त्याचा तो पसारा तसाच दिसतो ना. आणि उन्हामुळे काय केलेलं आहे, आम्ही सगळं बंद करून टाकले, त्यामुळे थोडंसं अंदाज दिसत असेल तुम्हाला. या फ्रीजमध्ये मोस्टली मग मिल्क ठेवते मी, ज्यूस वगैरे ठेवते, आणि एकची जी ट्रे आहे ना ती सुद्धा ठेवते. हे मिल्कचं आणलेलं आहे.
तर हे पण आता कट करून एक एक करून ठेवून देते. म्हणजे एक्स्ट्राचं आणून ठेवलं ना बरं पडतं, म्हणजे मग काय सारखं सारखं जायची गरज पडते. आणि एक्स्ट्रा फ्रीज असल्यामुळे काय होतं, जास्त वस्तूसुद्धा ठेवता येतात आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये फक्त असं लिक्विड फॉर्ममध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवता येतात. मग बाकीच्या भाज्या वगैरे जे आहे नॉर्मल आपल्याला रोज हिरव्या मिरच्या ते त्या फ्रीजला ठेवते मी. मनोज इथे पिझ्झा बनवत आहे आता. पिझ्झा बनवत आहे. हे जे फ्रूट्स आहे हे बास्केटमध्ये ठेवून देते मी. हीटला लावलेला आहे. किती पटापट कामं झाली. आणि मुलांना ना फ्रूट्स लागतात. बास्केटमध्ये बघा वेगवेगळे ठेवून दिलेलं आहे. हे कांदे वगैरे हे चीज. पिझ्झाचं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. राईट साईडची जी आहे ती पलीकडची साईड आहे जिथे आलं पनीर नाही आहे. बस ठीक आहे ना, एवढं चीज आपल्यासाठी आपण टाकू. तुम्ही बघितलं असेल तेवढं सामान होतं इथे, सगळं रिकामं केलं. आणि किचनमध्ये फ्रीज व्यवस्थित लगेच पुसून घेतला आणि सगळं सामान ठेवून दिलं. म्हणजे या साईडला जे छोटं फ्रीज दाखवलं तिथे लिक्विडच्या वस्तू, त्या फ्रूट्स, दही, अंडी तिथे ठेवून दिलं. इव्हन चेरी वगैरे, पण बाकी त्याच्यामध्ये भाज्या वगैरे ठेवून दिलं. हे लगेचच रिकामं करून लगेचच वाईप्सने पुसून घेतलं. जागेवर लगेचच ठेवून देते ना. पिझ्झा बनवून झालेला आहे बघा. तर मस्त टेम्पटिंग दिसतोय. पनीर नाही आहे, पनीरला मिस करताय म्हणून. पण असतं तर आणखी छान झालं असतं. पण ठीक आहे, चला खाऊन घे पटकन. चला. हां, भूक लागली. मस्त पिझ्झा झाला होता. आणि आता आम्ही खात आहोत आईस्क्रीम. आणि मँगो फ्लेवरची आहे ही. आणि आम्ही मस्त गराजमध्ये बसणार आहोत. गराजमध्ये ॲक्च्युली खूप असं मस्त वाटतं, गार. आणि मस्त आता तिथे आईस्क्रीम खात बसणार आहोत. चला. 7 वाजलेले आहे आत्ता. आणि तुम्हाला माहिती आहे असं उन्हाळा असला तर जास्त भूक लागत नाही, जेवण बनवण्याची इच्छा होत नाही. आणि जेवणसुद्धा खूप कमी जातं. जसं थंडीमध्ये कसं आपल्याला भूक लागते जास्त आणि आपण ना थोडं जास्त जेवण करतो. आता 7 वाजलेले आहे. आमचा जेवणाचा टाईम आहे, पण भूकच कोणाला लागलेली नाही. मी विचार आता गेल्या 3-4 दिवसापासून तर खूपच लेट होत आहे. कारण की एवढ्या 3-4 दिवसामध्येच टेम्परेचर जास्त वाढलेलं आहे. आता किचनमध्ये मी उभी आहे ना, तर मग मला असं वाटतं थोडंसं पण मी स्वयंपाक केला ना तर असं एकदम असं घाम येतो खूप जास्त. आणि कधी तो स्वयंपाक पूर्ण होतो आणि कधी मी ते किचनच्या बाहेर जाते असं होतं. तर एकदम सिंपल बनवणार आहे मी बटाट्याची पिवळी भाजी. पण ही जी जिरे मोहरी कढीपत्ता टाकूनची बटाट्याची भाजी नाही आहे, ही वेगळी भाजी आहे. त्याच्यामध्ये थोडेसे काळे मिरी, लसूण, जिरं,
अख्ख्या लाल मिरच्या अशा टाकून ती पेस्ट करून मी ती बटाट्याची भाजी बनवणार आहे. सोबत चपात्या, म्हणून सांगितलं भात अजिबात बनवू नको कोमल. पण परिबिरासाठी मला थोडासा भात बनवावा लागतो, कारण मी कसं भाजी चपाती खातो, पण थोडासा 3-4 घासाचा भात खाल्ला ना तर असं वाटतं जेवण पूर्ण झालेलं आहे, आपलं पोट भरलेलं आहे. बटाट्याची भाजी ना एकदम मस्त झाली आहे बघा. आणि मसाला कसा तयार केला मी दाखवण्याचं विसरून गेले. तर जिरे घेतले थोडेसे, अख्खे धने, थोडेसे काळी मिरी, थोडे लसूण, 2-3 पाकळ्या लसूण आणि अख्ख्या लाल मिरच्या. तर हे सगळं ग्राइंड करून घेतलं थोडंसं पाणी टाकून. मग नेहमीसारखं तेलात जिरे मोहरी टाकली, मग ते मसाला परतवला, हळद टाकली आणि त्याच्यानंतर हे बटाटे कापून टाकले, भरपूर कोथिंबीर आणि मीठ वगैरे टाकलं आणि हे शिजेपर्यंत आता हे मिक्स करून घेऊ. इतकी सुंदर लागते ही बटाट्याची भाजी. सोबत तुम्ही चपाती, भाकरी, पुरी खाऊ शकता, थोडीशी वेगळी भाजी. ॲक्च्युली जेवण झालं आणि आम्ही बाहेर बसलेलो आहोत. म्हटलं चला आता व्हिडिओ एंड करते. आणि असं वाटतं या उन्हाळ्यामध्ये डेली हेअर वॉश करायला पाहिजे, कारण की आदल्या दिवशी जरी हेअर वॉश केलं ना तरी दुसऱ्या दिवशी ना असं एकदम असं चप्पू होऊन जातं. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि बटाट्याची भाजी खरंच खूप मस्त झाली होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तो सर्वांनी काळजी घ्या. बाय.